अल निनोच्या पार्श्वभूमीवर यंदा पावसाचे प्रमाण कमी सांगितलेलं आहे। जळगाव शहराला वाघोर धरणातून पाणी पुरवठा होतो, त्यातच पाणी कपात करण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत। दरम्यान जळगाव शहरामध्ये जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी नळांना तोट्या नाहीये, तसेच काही लोक विनाकारण पाण्याचा अपव्यय करत असतात, पाण्याची नासडी होत असते। येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला प्रचंड पाणी टंचाईला सामोरं जाण्याची शक्यता आहे। त्याच अनुषंगाने या पाण्याचं बचत करणं आतापासून गरजेचं आहे आणि नळांना तोट्या बसवणं गरजेचं आहे। त्यामुळे आज आम्ही गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आयुक्त आणि महापौर यांना निवेदन दिलेलं आहे। महापौरताई दीपमाला काळे यांनी व आयुक्तांनी तातडीने या संदर्भात संबंधित विभागाला निर्देश दिले असून जे नागरिक पाण्याचा उपयोग करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास सूचना त्यांनी दिलेल्या आहे आणि उद्यापासून या सूचना अंमलात येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि नागरिकांनी पाणी बचत करावी, नळांना तोट्या बसवून घ्यावा असं आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आवाहन करतो। आज गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ यांनी एक निवेदन माझ्याकडे सर्वे घेऊन आलेले होते की जळगाव शहरातील सार्वजनिक खाजगी पाण्याच्या नळांना तोट्या बसवण्याबाबत आणि तसेच पाणी वाया घालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत हे निवेदन ते घेऊन सर्व माझ्याकडे आले होते। पण मी आधीही जे आपले वॉटर डिपार्टमेंटचे साळुंखे साहेब आहेत त्यांना सूचना केलेल्या होत्या की जेही नागरिक आपल्या नळांना तोट्या बसवत नसतील किंवा पाणी म्हणजे बिनकामचं वाया घालवत असतील त्यांच्यावर ही कारवाई केली गेली पाहिजे। त्यानुसार पुन्हा त्यांना फोन करून त्यांच्याकडनं अपडेट्स घेतले होते। त्यांना सांगण्यात आले की आपण 7 दिवसाची प्रेस नोट ही पेपरात रिलीज केली होती, त्यामध्ये 7 दिवसाची मुदत सर्व नागरिकांना दिली होती की तोट्या सर्वांनी बसवून घेण्यात याव्या, पण त्यांच्यावर कारवाई करणे ही त्यांनी चालू केलेली नव्हती। त्यामुळे महापौर म्हणून मी सूचना केलेल्या आहे की उद्यापासून ह्या सर्व कारवाई ह्या सुरू कराव्या की ज्यांच्या नळाला तोट्या नाही आहे किंवा पाणी ज्या वाया घालवत आहेत। कारण की मला वाटतं आता तुम्ही बघाल तर पावसाळा चालू झालेला आहे, पण अद्यापही अजून पाऊस तितका पूरक पाऊस आपल्याकडे पडलेला नाही आहे। या अनुषंगाने आपल्याला पुढच्या दृष्टीने पाणी वाचवायचं असेल तर आपण नागरिक म्हणून आपल्याला सर्व म्हणजे आपल्याला पहिले समोर येऊन करावं लागेल की जे नळातून पाणी वाया जात आहे त्याला टोट्या बसवणे किंवा आपण जे पाणी जास्त वाया घालवतो, म्हणजे तुम्ही एखाद्या नळाला पाणी आलं की आपण अंगण धुत असतो, गाळ्या धुवत असतो, तर म्हणजे आपण हे करू शकतो, पण ते कमी पाणी वापरून सुद्धा आपण हे करू शकतो। त्यामुळे सर्व नागरिकांना महापौर म्हणून एक आव्हान आहे की प्लीज यंदा पावसाळा कमी आहे, आपल्या जास्तीत जास्त पाऊस जो पडला आहे तो आपल्याला आपल्या भूगोलामध्ये जिरवायचा आहे। त्यामुळे सर्वांनी जे पाणीचा गैरवापर करत असतील ते टाळावा, नळांना तोट्या बसाव्या आणि आम्ही यांना सर्वांना म्हणजे हे केलेलं आहे त्यांच्या निवेदनानुसार की उद्यापासून दंडात्मक कारवाई आपण सर्व ह्या नागरिकांवर करणार आहोत। तर प्लीज सर्वांनी याच्यावर आपल्या नळांना तोट्या बसवायच्या आणि पाणी कमीत कमी वापरावं।